हॅलो फ्रेंड्स, आज घेऊन आलो आहे एक नवीन टॉपिक, तो म्हणजे मोनो हायब्रिड क्रॉस. इनहेरिटन्स, व्हेरिएशन या विषयामधला वन ऑफ द सिम्पलेस्ट टॉपिक्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जीन, अलील, फिनोटाइप, जिनोटाइप या अशा विषयांबद्दल बोललो, जे आपल्या इनहेरिटन्स, व्हेरिएशन या सगळ्या गोष्टींना समजून घ्यायला खूप सोपं करतात. जेनेटिक्सचं जे वर्ल्ड आहे ते समजून घ्यायला थोडा हेल्प करतात. आणि त्याच विषयाला थोडंसं पुढे घेऊन जाऊन आपण मोनो हायब्रिड क्रॉस बद्दल शिकणार आहोत. हा जो क्रॉस आहे, ज्याची सुरुवात मेंडलने त्याच्या रिसर्चमध्ये केली होती, ज्याच्या बेसिसवरती त्यांनी लॉज ऑफ इनहेरिटन्स जे आहे ते जगाला दिले, आणि म्हणूनच तो म्हणावला गेला फादर ऑफ जेनेटिक्स. आता मोनो हायब्रिड क्रॉस म्हणजे नक्की काय, तर ह्याच्यामध्ये दोन शब्द लपले आहेत. एक म्हणजे मोनो, आणि मोनोचा सोपा अर्थ आहे इथे सिंगल. दुसरा जो वर्ड आपल्याला बघायला मिळतो तो आहे हायब्रिड. आणि ते हायब्रिड हा जो काही वर्ड आहे तो आपण घेणार आहोत ऍज अ प्रोजेनी, किंवा आपण ऍज अ ऑफस्प्रिंग पण घेऊ शकतो. याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपल्याला एक असा क्रॉस तयार करायचा आहे, एक असा क्रॉस परफॉर्म करायचा आहे, ज्यामधून आपल्याला एक नवीन प्रोजेनी, एक नवीन ऑफस्प्रिंग जो आहे तो मिळवता येऊ शकेल. पण हा ऑफस्प्रिंग, ही प्रोजेनी मिळवत असताना आपल्याला ध्यानामध्ये ठेवायचा आहे एका ट्रेटला. हा जो सिंगल आपण म्हटलाय, तर हा सिंगल कशाचा रेफरन्स आहे, तर हा रेफरन्स आहे ट्रेटचा. आता सर, हा ट्रेट नावाचा विषय काय, तो अजूनपर्यंत आपण कधी डिस्कस नाही केला. फार सोपा मुद्दा आहे. आपण मागील काही व्हिडिओमध्ये कॅरेक्टरचा ट्रान्सफर ही टर्म बऱ्याच वेळा वापरली. कॅरेक्टर म्हणजेच काय की एखाद्या ऑर्गॅनिझम मधलं फीचर. पण बऱ्याच वेळा काय होतं की ह्या कॅरेक्टर्सचे बरेच व्हेरियंट्सही बघायला मिळतात. आता कॅरेक्टर आणि त्याचे व्हेरियंट जे असतात त्याला सोप्या भाषेमध्ये काय म्हणतात, ट्रेट. ट्रेटची साधीशी डेफिनेशन आहे, कुठलंही एखादं कॅरेक्टर, कुठलाही एखादा गुणधर्म आणि त्याचे बघायला मिळणारे जे वेगळे वेगळे प्रकार आहेत त्यालाच म्हणायचं असतं ट्रेट. एक साधंसं उदाहरण घेऊया आपण हवं तर, की जर आपण गार्डन पी प्लांट म्हणजेच जे वाटाण्याचं झाड आहे त्याच्यामधल्या एका कॅरेक्टर बद्दल बोललो, ते म्हणजे हाईट ऑफ प्लांट. आता हे जे हाईट ऑफ प्लांट आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार बघायला मिळाले होते. म्हणजे काही वाटाण्याची झाडं टॉल बघायला मिळाली होती, तर काही वाटाण्याची झाडं ड्वार्फ देखील बघायला मिळाली होती. सो हे जे काही टॉल आणि ड्वार्फची जोडी आहे, विरुद्ध जोडी जी आहे, त्या विरुद्ध जोडीलाच आपण सोप्या भाषेत काय म्हणतोय, ट्रेट. म्हणजे हाईट ऑफ प्लांट ही ट्रेट झाली, आणि त्यातलं टॉल आणि ड्वार्फ जे आहे तो कॅरेक्टर्सची जोडी झाली, कॅरेक्टर्सचा प्रकार झाला सोप्या भाषेमध्ये. सो आता एवढा तर विषय क्लिअर झाला की मोनो हायब्रिड क्रॉस जो आहे तो सिंगल ट्रेट साठी परफॉर्म केला जाणारा क्रॉस आहे. क्रॉस म्हणजेच काय, इथे आपल्याला थोडासा रिप्रोडक्शनचा रेफरन्स घ्यावा लागेल. क्रॉस करायचा आहे म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या प्लांट्स मध्ये आपल्याला पॉलिनेशन करायचं आहे, क्रॉस पॉलिनेशन करायचं आहे. आता थोडासा रेफरन्स तिथे घेऊन जातो म्हणून पटकन एक्सप्लेन करतो. क्रॉस पॉलिनेशन म्हणजेच काय, एकाच स्पेशीसचे दोन प्लांट्स बघायला मिळतील, ज्यांच्यामध्ये पॉलिनेशन बघायला मिळेल, ज्यांच्यामध्ये पोलन ग्रेन्सचा ट्रान्सफर बघायला मिळेल. एका फ्लावरवरून पोलन ग्रेन्स घ्यायचे आणि दुसऱ्या फ्लावरवरती टाकायचे, त्याच्या स्टिग्मावरती ट्रान्सफर करायचे. आता हा प्रकार जो आहे तो आर्टिफिशियली करावा लागला, मेंडलने स्वतः आर्टिफिशियली केला पण होता. याचा अर्थ एका झाडाच्या फ्लावर मधून पोलन ग्रेन्स रिसीव्ह करायचे, ते काढायचे, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फ्लावरवरती त्याच्या स्टिग्मामध्ये जाऊन ते ट्रान्सफर करायचे. हे मॅन्युअली मेंडलला स्वतःला करावं लागत होतं, स्वतःला जाऊन ते करावं लागलं होतं. आता अशा प्रकारचे आर्टिफिशियल प्रोसेस करूनच मेंडलला इनहेरिटन्सचा अभ्यास करता आलाय. मग त्यातलाच हा पहिला प्रकार होता मोनो हायब्रिड क्रॉस. आता इथे आपण हा क्रॉस करून घेण्यासाठी एक ट्रेट जी आहे ती सुरुवातीला कन्सिडर करून घ्या, कारण की सिंगल ट्रेट साठी करायचं म्हटल्यावरती आपण एक ट्रेट कन्सिडर करूया. मग आपण जी सगळ्यात ओळखीची ट्रेट आहे तीच घेऊया, ती म्हणजेच कोणती, हाईट ऑफ प्लांट. आता हाईट ऑफ प्लांटची आपण ट्रेट घेतो आहोत, तर ह्याच्यामध्ये क्रॉस करायचा असायचा तर दोन प्लांट्स आपल्याला लागतील. एक प्लांट लागेल ज्याच्यातून पोलन ग्रेन घ्यायचे आहे, एक प्लांट लागेल ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन ट्रान्सफर करायचं आहे. मग पोलन ग्रेन्स टेक्निकली मेल गॅमेट झाला, तो मेल गॅमेट कॅरी करतो, म्हणजेच पोलन ग्रेन्स मध्ये आपल्याला दोन मेल गॅमेट बघायला मिळतात. मग याचा अर्थ ज्याच्यातनं मेल गॅमेट घेतले, ज्याचे पोलन ग्रेन्स आपण घेतले, तो मेल पॅरेंट झाला. आणि ज्या प्लांट्सच्या स्टिग्मावरती आपण पोलन ग्रेन्स टाकणार, याचा अर्थ ते पोलन ग्रेन्स मधून गॅमेट्स जे आहे ते कॅरी फॉरवर्ड होणार, स्टिग्मा मधून स्टाईल मधून ते ओव्हरी पर्यंत जाणार, आणि मग आतल्या ओव्ह्यूल मधल्या एग सेलला फर्टिलाइज करणार. जस्ट रिप्रोडक्शनचा रेफरन्स. मग ज्याच्या एग सोबत जाऊन फर्टिलाइज करणार आहे, ज्या फ्लावर मधल्या एग सोबत जाऊन ते फर्टिलाइज करणार आहेत, याचा अर्थ ते प्लांट फिमेल प्लांट झालं. सो इथे जो आपण क्रॉस करतो आहोत तो जो दोन प्लांट मध्ये करतोय म्हणजे दोन पॅरेंट्स मध्ये करतो आहोत. एक झाला मेल पॅरेंट ज्याच्यातनं पोलन ग्रेन्स घेतले, आणि एक झाला फिमेल पॅरेंट ज्याच्या स्टिग्मामध्ये जाऊन पोलन ग्रेन टाकले. सो क्रॉस करत असताना सगळ्यात पहिले सुरुवातीला आपल्याला पॅरेंट्स जे आहेत ते कन्सिडर करावे लागतात. सो एक झाला आमच्यासाठीचा मेल पॅरेंट आणि एक झाला
फिमेल पॅरेंट. आता मेल आणि फिमेल पॅरेंटची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. मेल म्हणजेच ज्याचे पोलन ग्रेन्स घेतले आणि फिमेल म्हणजेच ज्याच्या स्टिग्मावरती टाकली. आता मेल आणि फिमेल जे आपण घेतो आहोत ते आपल्याला दोन प्युअर पॅरेंट्स घ्यायचे आहेत. प्युअर पॅरेंट्स म्हणजेच काय? होमोझायगस पॅरेंट्स. म्हणजेच काय? असे पॅरेंट्स ज्यांच्यामध्ये कॅरेक्टर अत्यंत ट्रू आहे, ज्यांच्यामधले अलिलिक पेअर अत्यंत सिमिलर आहे. होमोझायगसचा मिनिंग आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला होता, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला होता की ज्यांचे अलिल्स सिमिलर असतात त्यांना आपण होमोझायगस म्हणतो. याचा अर्थ हे दोन्ही पॅरेंट्स जे आहेत त्यांच्यामधले अलिल्स जे आहे ते सिमिलर असणार आहे. मग असं आपण मानूया की जो पॅरेंट आपण घेतो आहोत त्यांच्यामध्ये जो मेल पॅरेंट आहे तो आपण टॉल हायटेड घेतोय आणि जो फिमेल पॅरेंट आहे तो आपण ड्वार्फ हायटेड घेतो आहोत. म्हणजे मेलची जी उंची आहे, मेल झाडाची जी उंची आहे ती टॉल आहे, फिमेल झाडाची उंची जी आहे ती ड्वार्फ आहे. असा हा प्रकार. आता हे दोघंही मेल आणि फिमेल प्लांट जे आहेत हे दोघंही ट्रू म्हणजेच प्युअर पॅरेंट्स आहेत. त्यांच्यातला अलिलिक पेअर सिमिलर आहेत. नाउ द पॉइंट इज की फिनोटाइप म्हणजे बाहेरून दिसणारं कॅरेक्टर होतं, मग जिनोटाइप म्हणजे त्यांची अलिलिक पेअर होती. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं बघितलं तसं. मग जर इथे मी जिनोटाइप लिहायला गेलो तर मला टॉल प्लांट जो आहे त्याचा जिनोटाइप बघायला मिळेल कॅपिटल टी कॅपिटल टी, आणि ड्वार्फ प्लांट जो आहे त्याचा बघायला मिळेल स्मॉल टी स्मॉल टी. आता म्हणाले सर हे कॅपिटल टी स्मॉल टी कुठून आले? तर आपण लास्ट टाइमच बोललो होतो की जेव्हा अलिलिक पेअर जिनोटाइप लिहायची वेळ येते तेव्हा आपण जो लेटर युज करतो तो डॉमिनंट कॅरेक्टरचं पहिलं लेटर युज करतो. मग आता टॉल आणि ड्वार्फ यांच्यामधलं जे डॉमिनंट कॅरेक्टर आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. ज्याचं पहिलं लेटर युज केलं तो कोणता? डॉमिनंट कॅरेक्टर. म्हणजे टॉल कोण झाला? डॉमिनंट कॅरेक्टर झाला. आणि ड्वार्फ जो आहे तो कोण झाला? रेसेसिव्ह कॅरेक्टर झाला. सो ह्या त्यांच्या अलिलिक पेअर लिहिल्या गेल्या. दोन दोन का लिहिले असतील त्याचा रेफरन्स फार सोपा आहे. इथे दोन कॅपिटल टी लिहिले याचा अर्थ हा जो काही मेल पॅरेंट आहे तो डिप्लॉइड आहे. त्याच्यामध्ये दोन सेट ऑफ क्रोमोझोम आहे. मग एक अलील गेला एका सेटमध्ये, एक अलील गेला दुसऱ्या सेटमध्ये, असा हा रेफरन्स. सो इथे जिनोटाइप लिहिले गेले. आता आपण काय म्हटलं होतं की मेल पॅरेंट मधून पोलन ग्रेन काढायचे आहे, फिमेल पॅरेंट मध्ये जाऊन टाकायचे आहे. आता पोलन ग्रेन जे आहे त्यांच्यामध्ये गॅमेट्स आहेत, मेल गॅमेट आहे. मग मेल गॅमेट जो असतो तो हॅप्लॉइड इन नेचर असतो. म्हणजे त्याच्यामध्ये नेहमी एकच सेट ऑफ क्रोमोझोम असतो. पॅरेंट मध्ये भले दोन सेट ऑफ क्रोमोझोम असतील पण गॅमेट्स मध्ये नेहमी एकच सेट ऑफ क्रोमोझोम असतात, ते हॅप्लॉइड असतात. सो आपल्याला जेव्हा मेल पॅरेंट मधून पोलन ग्रेन फिमेल पॅरेंटवर ट्रान्सफर करायची वेळ येईल तेव्हा त्या पोलन ग्रेन मध्ये असलेला जो गॅमेट आहे तो कसा बघायला मिळतो आहे? हॅप्लॉइड बघायला मिळतोय. म्हणजे त्याच्यामध्ये जाताना दोन कॅपिटल टी नाही जाणार, कुठला तरी एकच जाईल. म्हणजेच कॅपिटल टी एकटा लिहावा लागेल. फार सावधान आहे. ऑर्गॅनिझम डिप्लॉइड आहे म्हणून दोन आले लिहिले, पण गॅमेट हॅप्लॉइड आहे म्हणून मी एकच आले लिहिला. मग मेल पॅरेंट मध्ये म्हणजेच पोलन ग्रेन मध्ये चालला आहे फक्त एकच आले. मग सर याचा अर्थ हा पोलन ग्रेन मधला गॅमेट जेव्हा फिमेलच्या एग सोबत फ्यूज करेल मग एग मध्ये पण किती आलेले असतील? एकच. फिमेल पॅरेंट डिप्लॉइड आहे, त्याच्यामध्येही दोन सेट ऑफ क्रोमोझोम आहे. मग त्याच्यामधून जेव्हा गॅमेट बनेल, त्या पॅरेंट मधून जेव्हा गॅमेट बनेल मग गॅमेट पण हॅप्लॉइड असेल. याचा अर्थ फिमेल पॅरेंट मध्ये सुद्धा मला एकच अलील बघायला मिळेल गॅमेट मध्ये. सो मेलच्या गॅमेट मध्ये पण एकच अलील, फिमेलच्या गॅमेट मध्ये पण एकच अलील. गॅमेट्स जे त्यांच्या स्ट्रक्चर्स मध्ये आहे, मेल गॅमेट पोलन ग्रेन मध्ये लपलाय, फिमेल गॅमेट ओव्ह्यूल मध्ये लपलाय. आता ती जे काही डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे ती पूर्ण होणार. मेंडल बिचारा सकाळी गेला, पोलन ग्रेन घेऊन आला आणि फिमेल प्लांट वरती जाऊन त्याच्या स्टिग्मावरती जाऊन त्यांनी ते आपण स्प्रेड केले. मग जे काही डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे ती झाली. म्हणजेच पोलन ग्रेन जर्मिनेट झाला, त्यातनं ती पोलन ट्यूब तयार झाली, पोलन ट्यूब स्टिग्मा मधून स्टाईल मध्ये कॅरी फॉरवर्ड झाली, पोलन ट्यूब मधून मेल गॅमेट्स ट्रान्सफर झाले, ते ओव्ह्यूलला जाऊन पेनिट्रेट करतात, मेल गॅमेट ओव्ह्यूल मध्ये एंटर करतात आणि दॅट्स हाऊ द डबल फर्टिलायझेशन कम्प्लीट्स. सो आता ही डबल फर्टिलायझेशनची म्हणजेच पॉलिनेशनची प्रक्रिया जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फ्यूज करतील. म्हणजे या दोघांचं फ्युजन होईल, फर्टिलायझेशन होईल. सो मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन फर्टिलायझेशन होईल. सो एक गॅमेट कॅपिटल टी घेऊन येतोय म्हणजे स्टॉल कॅरेक्टर घेऊन येतोय, एक गॅमेट जो आहे तो स्मॉल टी घेऊन येतोय म्हणजे ड्वार्फ कॅरेक्टर घेऊन येतोय. सो येणारी जी असेल दोन गॅमेट्सचं फ्युजन झाल्यानंतर जी सेल जन्माला येईल ती कोण येणार? मेल आणि फिमेल गॅमेट जेव्हा फ्यूज करतात तेव्हा त्यांच्यापासून तयार होणारी सेल कोणती असते बरं? झायगोट. सो ह्या दोघेही गॅमेट्सचं फ्युजन झालं
तर जन्माला येणार झायगोट. झायगोट जे आहे ते झायगोट पुढे डिवाइड होणार, डेव्हलप होणार आणि बनवणार एम्ब्रियो. एंडोस्पर्मच्या मदतीने हा एम्ब्रियो सीड बनवणार आणि सीड आपण परत सो केलं, म्हणजेच परत आपण जर्मिनेट करायला प्रयत्न केला, तर त्यापासून नवीन झाड येणार. म्हणजे ह्या दोन पॅरेंट्स पासून एक नवीन प्रोजेनी जी आहे, एक नवीन ऑफस्प्रिंग जो आहे तो जन्माला येणार, एक नवीन झाड जन्माला येईल. आपल्या क्रॉसच्या नावाप्रमाणे हायब्रिड जन्माला येईल. सो त्या हायब्रिडचं जेनोटाइप कसा असेल बरं? त्या हायब्रिड मध्ये येणारे अलिल्स कोणते असतील? एक अलिलांना मेल पॅरेंट कडनं कॅपिटल टी, एक अलिलांना फिमेल पॅरेंट कडनं स्मॉल टी. म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी ही जोडी आली येणाऱ्या हायब्रिडची, येणाऱ्या प्रोजेनीची. सो जी नवीन प्रोजेनी जन्माला आली, पहिल्या जनरेशनची जी प्रोजेनी जन्माला आली, तिला म्हणायचं असतं फर्स्ट फिलियल जनरेशन. सो हा जो हायब्रिड जन्माला आलेला आहे त्याला आपण फर्स्ट फिलियल जनरेशनचा हायब्रिड म्हणतोय. फर्स्ट म्हणजे पहिली, फिलियल म्हणजेच ऑफस्प्रिंग जनरेशन, प्रोजेनी जनरेशन. एका क्रॉसने, एका पॅरेंट्स मध्ये केलेल्या क्रॉस पासून जी हायब्रिड जनरेशन जन्माला येते तिला आपण म्हणतोय फर्स्ट फिलियल जनरेशन. आता विषय एवढाच आहे की आलेल्या ह्या फर्स्ट फिलियल जनरेशनच्या हायब्रिडचा जिनोटाइप कॅपिटल टी स्मॉल टी आला. मग त्याचा फिनोटाइप काय येईल? टॉल येईल की डॉर्फ येईल? सोपं आहे. टॉल आणि डॉर्फ पैकी डॉमिनंट कॅरेक्टर कोणतं? टॉल. आणि डॉमिनंटचा अर्थ हाच होतो की जो स्वतःला एक्सप्रेस करतो, दुसऱ्याला सप्रेस करतो. म्हणजे ह्या केसमध्ये ही जी काही जोडी आलेली आहे अलिलशी, त्यातला टॉल हा डॉमिनंट आहे. त्यामुळे ह्याचं कॅरेक्टर असेल, याचा फिनोटाइप असेल टॉल. टॉल कॅरेक्टर डॉर्फ कॅरेक्टरला सप्रेस करून टाकेल. होमोझायगस पॅरेंट्सचा जो आलेला रिझल्ट आहे तो हेट्रोझायगस अलिलिक पेअर बघायला मिळते आहे. आता मेंडलचा इथे थोडासा भ्रमनिरास झाला. का? मेंडल जेव्हा हा क्रॉस परफॉर्म करायला गेला, एका टॉल हायटेड प्लांटचा डॉर्फ हायटेड प्लांट सोबत जेव्हा क्रॉस करायला गेला, तेव्हा त्याची अशी अपेक्षा होती की येणारा जे प्लांट आहे ते टॉल आणि डॉर्फ ह्यांच्या मधलं असेल. कारण की एकामध्ये टॉल आहे, एकामध्ये डॉर्फ कॅरेक्टर आहे, तर येणारी प्रोजेनी मे बी दोघांचं काहीतरी मिक्सचर घेऊन येईल ना, असं मेंडलला अपेक्षित होतं. पण थोडा भ्रमनिरास झाला, कारण की येणारी प्रोजेनी तर टॉलच आली. म्हणजे मेल पॅरेंटच्या कॅरेक्टरला सिमिलर कॅरेक्टर दाखवणारी आली. आता इथे मेंडलला थोडस स्वतःच्याच स्टेप्स मध्ये काहीतरी चूक झाल्यासारखं वाटलं, केलेल्या प्रोसेसमध्ये, केलेल्या क्रॉसमध्ये काहीतरी चूक झाल्यासारखं वाटलं. म्हणून मेंडलने एक स्टेप वाढवली. ती म्हणजे कोणती? की आलेल्या F1 जनरेशनचा सेल्फिंग करायचं, सेल्फ पॉलिनेशन करायचं. म्हणजे तो क्रॉस स्वतःसोबतच करायचा. आता तो कसा? पुढे बघूया. सो आता इथे आपण F1 जनरेशनचा जो सेल्फ पॉलिनेशन आहे त्याला पुढे घेऊन जातो आहोत. म्हणजेच जो F1 जनरेशनचा आलेला हायब्रिड आहे, ज्याच्यामध्ये कॅपिटल टी स्मॉल टी हा जिनोटाइप बघायला मिळत होता, आपण त्याचा क्रॉस कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे त्याच्यासोबतच करतोय. सेल्फ पॉलिनेशन करायचंय. सेल्फ पॉलिनेशन म्हणजेच काय? त्या फ्लावरचे पोलन ग्रेन्स त्याच्याच स्टिग्मावरती गेले पाहिजे. एक झाड ज्याच्यामध्ये फ्लावर आहे आणि फ्लावर मध्ये अँड्रोशियम गायनोशियम दोन्ही आहे. अँड्रोशियम मधून पोलन ग्रेन्स गायनोशियम पर्यंत गेले पाहिजे. दॅट इज कॉल्ड सेल्फ पॉलिनेशन. आता हा जो विषय आहे तो मेंडल स्वतः जाऊन करणार आहे, म्हणजे मॅन्युअली करणार आहे. तो स्वतः ते पोलन ग्रेन्स काढणार देखील आणि गायनोशियम मध्ये टाकणार देखील. म्हणून सेल्फ पॉलिनेशन न वापरता टर्म आपण वापरत आहोत सेल्फिंग अशी. सो इथे मी शब्द वापरला सेल्फिंग, म्हणजे आर्टिफिशियली केलं जाणारं सेल्फ पॉलिनेशन. मग ही F1 जनरेशनच्या हायब्रिड मध्ये सेल्फ पॉलिनेशनची प्रक्रिया आहे, म्हणून सेल्फिंग इन F1 जनरेशन अशी टर्म आली. ज्याच्यामध्ये कॅपिटल टी स्मॉल टी असलेला जो हायब्रिड आहे त्याचे पोलन ग्रेन यूज होतील, म्हणजे तो झाला मेल पॅरेंट. त्याचे पोलन ग्रेन त्याच्याच स्टिग्मावरती जाणार, मग स्टिग्मा पण त्याचा, म्हणून फिमेल पॅरेंट देखील तोच. म्हणजे आपला F1 हायब्रिड जो आहे, पहिल्या जनरेशनचा जो हायब्रिड आलाय तो मेल पॅरेंट देखील आणि फिमेल पॅरेंट देखील. आता असा हा जो काही हायब्रिडचा आपण क्रॉस करतोय त्याच्यामध्ये गॅमेट्स कसे पडतील? जिनोटाइप आपल्या समोर आहे, आपला फिनोटाइप माहिती की तो टॉलच आहे. मग त्याचे गॅमेट्स कसे पडतील? आता इथे थोडीशी गंमत आहे मित्रांनो, थोडं नीट लक्ष द्या. आधीच्या केसमध्ये काय झालं की कॅपिटल टी किंवा स्मॉल टी अशी कंडिशन होती. पण आता हा जो हायब्रिड आहे त्याच्यामध्ये कॅपिटल टी स्मॉल टी अशी कंडिशन आहे. थोडस नीट लक्ष द्या, एक्सप्लेन करून सांगतो. सो हा जो काही हायब्रिड आहे त्याच्यामध्ये 2n14 क्रोमोझोम, बरोबर? आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे
14 क्रोमोझोम असतात प्रत्येक सेलमध्ये गायडन पी प्लांटच्या. 14 मध्ये 7 क्रोमोझोमचा एक सेट, 7 क्रोमोझोमचा दुसरा सेट, बरोबर. ह्या 7 क्रोमोझोमच्या मधला हा एक क्रोमोझोम, ह्या 7 मधला हा एक क्रोमोझोम, ही जोडी. आता ही जी कॅपिटल टी स्मॉल टी ची जोडी आहे त्याच्यामध्ये इथे एक अलील दडला आहे कॅपिटल टी वाला आणि त्याच्याच सारखा अलील दडला आहे पुढच्या सेटमध्ये स्मॉल टी वाला. कारण की दोघे अलील आता वेगळे वेगळे, मग कॅपिटल टीचा अलील एका क्रोमोझोमवर, स्मॉल टीचा अलील एका क्रोमोझोमवर आहे आणि हे दोन्ही क्रोमोझोम वेगळ्या वेगळ्या गटात वेगळ्या वेगळ्या सेटमध्ये आहेत. सो आता प्लांटच्या सेल्स डिप्लॉइड असतात, प्लांट डिप्लॉइड असतं, पण गॅमेट्स कसे असतात? सर गॅमेट्स असतात हॅप्लॉइड. याचा अर्थ असा होतो की जेव्हा गॅमेट बनवायची वेळ येईल तेव्हा 14 पैकी 7चा कुठला तरी एकच सेट जाईल, म्हणजे हा जाईल किंवा हा जाईल. मग आपल्याला गॅरंटी थोडी नाही की कॅपिटल टीचा जाईल की स्मॉल टीचा जाईल, पॉसिबिलिटी दोघांची पण आहे. त्यामुळे गॅमेट्स जे आहे ते गॅमेट्स दोन बनतात, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. मग मेल गॅमेट पण कॅपिटल टी स्मॉल टी बनणार आणि फिमेल गॅमेट्स पण कॅपिटल टी स्मॉल टीच बनणार. सो हे आले हॅप्लॉइड गॅमेट्स, मेलचे आणि फिमेलचे. आता या गॅमेट्सचं आपल्याला करायचंय फ्युजन, जसं आपण पहिल्या क्रॉसमध्ये पण केलं, इथे आपण फ्युजन करणार. पण इथे फ्युजन करण्यासाठी आपल्याला एक टेक्निक वापरायची आहे. ब्रिटिश जेनेसिस्ट आहेत रेजिनाल्ड पनेट म्हणून, त्यांनी एक मेथड दिली होती, चेकर बोर्ड मेथड त्याचं नाव पडलेलं आहे, ज्याने आपल्या ह्या गॅमेट्सचं फ्युजन करून येणाऱ्या प्रोजेनिसची पॉसिबिलिटी सांगणं, प्रोबॅबिलिटी सांगणं फार सोपं होऊन जातं. मग कशी करता बरं ही पनेट स्क्वेअर मेथड? करायचं काही नाहीये, आपल्याला फक्त एक छोटासा बॉक्स आखायचा आहे 2x2 चा. चला, बोलताना 2x2 बोललो, काढताना 3x3 चा काढला असं समजा, नावं टाकायला जागा पाहिजे म्हणून. सो हा जो काही चेकर बोर्ड मेथड आहे किंवा पनेट स्क्वेअर मेथड आहे त्यामध्ये आपण अशा प्रकारचा एक ब्लॉक मांडला. एक बाजू दिली आपण मेल गॅमेट साठी, एक बाजू दिली आपण फिमेल गॅमेट साठी. चला सगळंच बदलूया परत एकदा. सो हा विषय झाला गॅमेट्सचा. मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स, दोघही गॅमेट्स एकसारखेच, कारण की हायब्रिड एकच आहे, मग त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट सारखेच बनणार. आता आपल्याला करायचंय गॅमेट्सचं फ्युजन, आणि गॅमेट्सचं फ्युजन करण्यासाठी आपल्याला एका ब्रिटिश जेनेसिस्टने एक मेथड दिली होती, त्याच्या नावावरूनच पडलेला आहे पनेट स्क्वेअर मेथड म्हणून. दुसरं नाव चेकर बोर्ड मेथड पण आहे, एक फॉरेनचा गेम आहे चेकर्स नावाचा, त्याच्यावरून ते नाव पडलं, अरेंजमेंट सारखी आहे म्हणून. मग पनेट स्क्वेअर मेथड याच्याने आपण गॅमेट्सचं फ्युजन करणार आहे. आधीच्या केसमध्ये एकच गॅमेट होता ज्याच्यामध्ये एकच अलील होता, पण ह्या केसमध्ये 2 गॅमेट्स आहेत, 2 गॅमेट्सच्या पॉसिबिलिटी आहे, त्यामुळे येणाऱ्या प्रोजेनिज, येणाऱ्या हायब्रिडची पॉसिबिलिटी पण वाढते, म्हणून आपण ही मेथड यूज करतो आहोत. याच्यामध्ये आपण करणार एवढंच आहोत, ह्या पनेट स्क्वेअर मेथड मध्ये एक छोटासा बॉक्स आखणार आहोत 2x2 चा, बस एवढंच. एका ठिकाणी आपण हे मेल गॅमेट लिहिले आणि दुसऱ्या ठिकाणी आपण हे फिमेल गॅमेट लिहिले. आता सेमच आहे म्हणून लिहिताना सारखेच दिसतील. आता ह्या मेथड मध्ये आपल्याला जे 2 दिसणारे गॅमेट आहेत ज्यांची कॉमन जागा होते आहे, तिथे हे दोन्ही गॅमेट आपल्याला फ्यूज करायचे. तुम्ही म्हणते सर कसं? आता हा कॅपिटल टी आणि ह्या कॅपिटल टी ह्या दोघांची कॉमन जागा ही बनते आहे. सो इथे आपण लिहिलं कॅपिटल टी असं, म्हणजे टेक्निकली आता इथे आपण फ्युजन करून जिनोटाइप लिहिलाय असं म्हटलं तरी पण चालेल. हा वरचा कॅपिटल टी आणि हा जो इकडचा कॅपिटल टी आहे, ह्या दोघांची ही कॉमन जागा आहे, म्हणून त्या दोघांना फ्यूज करून एक जिनोटाइप बनवला. आधीच्या केसमध्ये पण आपण कॅपिटल टी स्मॉल टी असा जिनोटाइप आणला होता की नाही, तसाच काहीसा हा जिनोटाइप आपण आणलाय. मग ह्या कॅपिटल टी आणि ह्या स्मॉल टीची ही कॉमन जागा आली, कॅपिटल टी स्मॉल टी. ह्या कॅपिटल टी आणि ह्या स्मॉल टीची ही कॉमन जागा आली, कॅपिटल टी स्मॉल टी. आणि ह्या स्मॉल टीची ही कॉमन जागा आली. असे बनले हे आपले 4 जिनोटाइप. सो आलेल्या ह्या नवीन जनरेशन मध्ये नाव घ्यायचं झालं तर सेकंड फिलियल जनरेशन मध्ये, कारण की पहिली एक फर्स्ट फिलियल जनरेशन होती. सो ही जी आलेली आहे ती कोणती आहे? सेकंड फिलियल जनरेशन. इथे मी लिहून ठेवतो हवं तर, सेकंड फिलियल जनरेशन.
सेकंड फिलियर जनरेशन. आता या सेकंड फिलियर जनरेशन मध्ये आपल्याला 4 ऑर्गॅनिझम्स बघायला मिळतात. थोडं फेनोटाईप जिनोटाईपचा विषय पटकन बघून घेऊया. चला. सो जर आपण या चौघांचे फिनोटाइप्स जर बघितले, फिनोटाइप्स म्हणजेच काय, एक्सटर्नल अपिअरन्स, बाहेरून कसे दिसतात, तर ह्या आलेल्या 4 मेंबर्स मध्ये मला 3 मेंबर्स जे आहेत ते टॉल म्हणजेच कॅपिटल टी घेऊन जिनोटाइप घेऊन आलेले दिसत आहेत. म्हणजे 4 पैकी 3 मेंबर मध्ये कॅपिटल टी आहे. आणि जर 3 मेंबर मध्ये कॅपिटल टी आहे, कॅपिटल टी डॉमिनंट आहे, याचा अर्थ त्यांचा फिनोटाइप हा टॉलच आहे. सो 3 मेंबर झाले टॉल. आणि सर मग हा जो एकुलता एक उरला आहे तो कसा असणार, ड्वार्फ. कारण की स्मॉल टी आहे, त्याला डॉमिनेट करणार कोणीच नाही. म्हणजे हा जो बिचारा एकटा आला आहे तो आहे ड्वार्फ. म्हणजे जर आपण यांचा रेशो मांडायचा झाला, म्हणजे फिनोटाइपचा रेशो मांडायचा झाला, ज्याला आपण PR असं म्हणूया, फिनोटिपिक रेशो, तर तो झाला 3:1. फिनोटिपिक रेशो म्हणजेच काय, आलेल्या पॉसिबल फिनोटाइपचा एक रेशो, एक प्रपोर्शन आपण मांडलंय. मग 3:1 असं प्रपोर्शन आहे. 3 टॉलसाठी 1 ड्वार्फ आला असं हे प्रपोर्शन. मग सर आपण जिनोटाइपचं प्रपोर्शन काढू शकतो का? ऑफकोर्स काढू शकतो. थोडं जिनोटाइप बद्दल बोलूया आपण. चला. जिनोटाइप मध्ये जर मी बघितलं तर मला काय बघायला मिळतंय, मला कॅपिटल टी म्हणजे होमोझायगस टॉल जे आहे तो 1 बघायला मिळतोय. सो होमोझायगस टॉल मला बघायला मिळतोय 1. सर जो पुढचा बघायला मिळतोय कॅपिटल टी स्मॉल टी, तो टॉलच आहे पण होमोझायगस नाहीये, कारण की दोन्ही आले कसे आहेत, वेगळे वेगळे. मग तो बघायला मिळतो आहे हेटेरोझायगस टॉल. कारण की जेव्हा 2 अलील वेगळे वेगळे तेव्हा तो हेटेरोझायगस, ते आहे 2. हा पण 1 आणि हा पण 1. आता जो शेवटचा बघायला मिळतोय बिचारा, तो आहे ड्वार्फ. आणि दोघही अलील सारखे, म्हणून तो झाला होमोझायगस ड्वार्फ. म्हणजे आला बिचारा 1. मग सर यांचं प्रपोर्शन कसं काढणार आपण? सिंपल आहे. एका होमोझायगस टॉल साठी आम्हाला 2 हेटेरोझायगस टॉल बघायला मिळतात, म्हणजे एकाच 2. आणि 2 हेटेरोझायगस टॉल साठी आम्हाला बघायला मिळतात 1 होमोझायगस ड्वार्फ. म्हणजेच 1 होमोझायगस टॉल, 2 हेटेरोझायगस टॉल अँड 1 होमोझायगस ड्वार्फ. 1:2:1. हा झाला आमचा GR म्हणजेच जिनोटिपिक रेशो. असे आम्हाला बघायला मिळतात 2 रेशो. एक आहे फिनोटिपिक रेशो, एक आहे जिनोटिपिक रेशो. फिनोटिपिक रेशो इज 3:1 आणि जिनोटिपिक रेशो इज 1:2:1. अशा रीतीने आमचा हा मोनोहायब्रिड क्रॉसचा जो पूर्ण प्रवास आहे तो पूर्ण होतो. मेंडलने हा पूर्ण प्रोसेस केल्या, हा पूर्ण क्रॉस इथपर्यंत करून पाहिला किंवा ह्याच्या पुढेही त्याने कंटिन्यू करून पाहिले की प्रत्येक जनरेशन नंतर काय मिळतं. आणि ह्याच बेसिसवरती त्याने जो पहिला लॉ ऑफ जेनेटिक्स आहे, पहिला लॉ ऑफ इनहेरिटन्स आहे तो दिला, ज्याला लॉ ऑफ डॉमिनन्स असं म्हणतो. लॉ ऑफ सेग्रिगेशनचाही बेसिस हाच जो काही क्रॉस आहे तो बघायला मिळतो. याचा अर्थ लॉ ऑफ डॉमिनन्स आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन जर समजून घ्यायचा असेल तर मोनोहायब्रिड क्रॉस जो आहे तो समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. सो आय होप हा कंटेंट तुमच्यासाठी सोपा झाला असेल. मोनोहायब्रिड क्रॉस जो आहे तो कसा आहे याबद्दल क्लॅरिटी तुम्हाला मिळाली असेल. तर याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही इश्यू, कुठलाही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला अजून कशावरती नवीन नवीन व्हिडिओज हवे आहेत तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर नक्की करा, तुमच्या 12च्या फ्रेंड्सला नक्की हा पोचवा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी तयार राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.